हाय नमस्कार. आज आम्ही चाललो एक वस्तू घ्यायला. बऱ्याच दिवसांपासून ती वस्तू घ्यायची म्हणून चाललो होतं पण होत नव्हतं आणि फायनली आज आम्ही ती वस्तू घ्यायला चाललोय. कोणती आहे ती वस्तू हे तुम्हाला कळेलच. चांगली आहे आणि एक वेगळी वस्तू आम्ही घ्यायला चाललोय. रोजच्या वापरातली नाहीये पण ती कोणती आहे हे आपण बघूया. चला तर मग आपण जाऊया चारकोप मार्केटला आणि तिथे आहे जे दुकान त्या दुकानातून ती वस्तू खरेदी करूया. चलो बाय. हो चला 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 तर निघालोय आम्ही. चावी घेतलेली आहे आणि आता आम्ही दरवाजा लावतोय. कुलूप काढून दरवाजा लावणार आणि मग लाईट चालू ठेवायची. किचनची लाव लाईट. किचनची लाईट अलजा लावून किचनची लाईट. किचनचा हा जो भाग आहे तो आपला नाहीये. किचनचा भाग हा तुमचा आहे त्याच्यामुळे तू लाईट तिथे लाव. लाईट बंद झालेली आहे. चला बाहेर जाऊया आपण. कुलूप घ्यायचं परत विसरलो पण. कुलूप आहे. लॉक करून मग आम्ही निघणार ती वस्तू खरेदी करायला. आज मुलगी जी आहे ना आमची ती गेली आजी आजोबांकडे. म्हणजे एक 4-5 दिवस ती तिकडंच राहते कारण तिला तिकडे मित्रमंडळी आहेत बारकी बारकी. इथे कोणीच नाही आहे सध्या. गावाला गेलेत उन्हाळ्यामुळे आणि तिकडे ती एन्जॉय करते मजा करते त्याच्यामुळे ती घरी यायला नको म्हणते. पण आज आम्ही तिला घेऊन येणार आहे आता येताना. तर चला आपण पुढे बघूया की आपण कसा कसा प्रवास करतोय. बाय बाय. तर आता आपण बोल ना. बोलायला काही नाही पण आता मी तयारी करतोय जायची. मला काय माहिती तू लगेच व्हिडिओ चालू केलाय. आपण तयारीत नसताना काय बोलू हा प्रश्न पडतो. चला आता आम्ही चाललोय गाडीवरून. अरे आमचा रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या 8 वाजता आम्ही निघालोय त्या दुकानात जायला. ही वस्तू रेडी आहे. काल परवाच आम्ही फोन केला होता तर ते इथे बघा इकडे काय झालं खोदले ना इकडे सगळं. त्यामुळे रस्ता लहान झालाय आणि मोठी बस आली ना की ते ब्लॉक होतं. तुला पुढे मागे आहे ना कॅमेरा करायला आहे ना. मग गर्दीच्या वेळी असे कोणी मध्ये आले येतात 4 व्हीलर 2 व्हीलर गटाने घुसवतात आणि मग हे ॲक्सिडेंट सारखे प्रकार होतात. त्यामुळे कधीही ओव्हरलॅप नाटकामध्ये होतं. ओव्हरटेकिंग कधीही करायची नाही. सुरक्षित असेल तर जागा असेल तर ओव्हरटेकिंग करायची. नाहीतर मग त्या जी गर्दी होते जे ट्रॅफिक होतं किंवा जे ॲक्सिडेंट प्रकार होता हे त्याच्यामुळे होत असते. तर सिग्नल लागेल त्याच्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. पण साईडने हा सिग्नल जो आहे हा साईडने जरी निघालं तरी चालतं कारण लेफ्ट साईडचं चालू असतं. तर आपण निघालो या रोडने. 8 वाजता ट्रॅफिक असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप हळूहळू आणि संयमाने गाडी चालवावी लागणार. हे येऊन राईटचा सिग्नल इंडिकेटर लावला आहे. आधी लावायचं ना म्हणजे मागच्या माणसाला कळतं की बाबा राईटला जाणार आहे गाडी. आता वळायचं आहे आणि मग राईटचं सिग्नल लावल्यावर कसं आम्हाला कळणार बरं. मग कन्फ्यूज होतो ना माणूस. तरी पण आता जाऊ दे हरकत नाही. तरी पण अरे तरी पण आता गाडी हळू होती आम्हाला कळलं बाबा राईटला जायचं इकडं लगेच जायचं. नाहीतर डायरेक्ट कुठली असते गाडी तर आम्ही आता त्या दुकानाच्या जवळपास पोहोचतोय. जवळपास आमच्या घरापासून 20 मिनिटावर ते दुकान आहे. 20 मिनिटं नाही, 10 10 मिनिटं.
गाडीवर 10 मिनिटं आहेत आणि बसने वगैरे लांब आहे, रिक्षाने पण जवळ आहे 10-12 मिनिटं. त्यामुळे आम्ही आरामात निघालो. गाडी असल्यामुळे टू व्हीलर काही प्रॉब्लेम येत नाही टू व्हीलरला इथल्या इथे फिरायला. लांब जायचं असेल तर आम्ही टू व्हीलर वापरत नाही. जवळ टू व्हीलर उपयोगीच आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की रस्त्याने फार खड्डे आहेत. आपल्या इकडं खड्ड्यांची संख्या आहे रस्त्याच्या, की माणूस जोरात चालला की पुढे एखादा खड्डा येईल. त्याच्यामुळे जनरली मी जोरात गाडी घेत नाही, हळूहळू गाडी घेतो. आणि ही जी दुकानं आहे तिथे आम्हाला जायचं होतं, त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहे नमो सिल्वर. नमो सिल्वर जे सिल्वरसाठी फेमस आहे, त्या सिल्वरच्या दुकानात ये अलग करनी है क्या? सेम है, पॉलिश खाली है, मैट फिनिश है, शाइन फिनिश है. ये 3 इंच का है, 2.5. इसका और इसका बता देना कितना होगा. फोटो पाठवे मग. ये 1950 तक गिरेगा. ये 3050 तक है. छोटात ना. हे आपण बघितले ते ह्या होत्या छोट्या, आणि 2.5 इंची. हा याचे तर कमी होतात ना. 1-1.5 था ना पुस्तकी. 900 वगैरे होतात. नाही इंच 1 का 1.5 होते. 750 रुपये. 750. 2.5 इंचाचे पण ठीक आहे ना. दिसायला चांगलं वाटतं. पण ते बघ ना, 2 इंच. 2.5 इंचाचं नाही केलं त्यांनी. 3 इंच. नंतर मागवली तर मग मिळेल ना अशी. हाँ मैं तसं फोटो काढून ते दे ना का फोटो काढतो. त्याचा एकट्याचा पादुका तो 1/2 इंचाच्या असतील पादुका त्या. अँकलेट मिळेल का? कितीला? सिंगल. इकडे चल. गाडी चल. हे नाही कुठला नको लावून त्याला काढू. गाडी किती लागते तर साईडला पण नाही कुठे घेऊ शकतो. या टाकतो. और लांब नाही घेतलं. सिंगल भेटतो मला. म्हणतो ना ऑर्डर फ्रायडे मध्ये होतं. काय सांगत नाही वो फ्रायडे बोलली नाही. कधी भेटेल फ्रायडे मध्ये होतं. हा ते औषध देते ना. हे चांगली डबल आहे ना. डबल आहे. आणि सिंगल वाटतं तर डबल कसं सिंगल पण देतो बघूया. ना. 70 पीस ओके हां. तो नाही बसा. हां. हां ते पहिलं होतं. काय करतो. लांब नाही. तुला इथे सिंगल साईड. हां आवडे दोन मागणी. 1000. 1050. खाना तेलाचा डॉलर गेली. डोंगरू નાના કેટલા આ ઓછો વાળો હતો 800 સુધી આવશે.
आम्ही घेतलेल्या आहेत पादुका स्वामी समर्थांसाठी. स्वामींच्या पादुका घेतलेल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून घ्यायच्या होत्या मला. घ्यायच्या होत्या, बोलणं केलं होतं आणि मग त्या घेतल्या नव्हत्या, पण आज त्या घेतलेल्या आहेत फायनली. आणि 8 दिवसांपूर्वी ऑर्डर दिली होती आणि आज ते घेतल्या. पण त्यानंतर तुम्ही जो व्हिडिओ बघितला ना, मी तुम्हाला दाखवलं, पादुका घेतल्यानंतर जो काही टाईमपास चालू झाला, आता स्त्रियांचा जो टाईमपास असतो, ही वस्तू नाही ती वस्तू नाही, ह्याच्यामध्ये इतका वेळ गेला. पादुका 5 मिनिटात घेतल्या आणि 15 ते 20 मिनिटं फक्त त्या वस्तू बघण्यातच गेला बा. टाइमपास नव्हता, ते मला बघायचं होतं कारण की मस्त होतं. आता काय करणार, एकदा ते आल्या दुकानात की मग ते बघत राहणार. ठीक आहे, हरकत नाही. पण पण मला पाहिजे ते अँकलेट, कळलं का? म्हणजे खर्च वाढलेला आहे परत एकदा, तर बघूया आपण आता नाही, तू पुढचं. काय पण मला असं गिफ्ट देत असतो ना कधी कधी, तर ते खूपच म्हणजे काही आणतो आणि खूप महाग असतं. मग मला तुला आत्ताच दाखवून ठेवलं की हे मला गिफ्ट दिल्याचं ना, मला हे अँकलेट. हे दहशत आहे, दहशत. आणि काही नाही, मी तुला काहीच मागत नाही, कळलं का? फक्त सांगून ठेवते गिफ्ट हा, देणार सांगून- असेल ना, मी तुला मागत नाहीये. हो हो हो. गिफ्ट देणार असेल चला ना, मला हे. ठीक आहे. आता आपण आपला ब्लॉग संपूया, कारण आपण पादुका शेवटी आम्ही पादुका ह्या स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहे. तर ते पण त्यासाठी आम्हाला अक्कलकोटला जायचं. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर मी आमचा तो ब्लॉग होणार आहे. तर आता सध्या ह्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा, शेअर करा, नवीन व्हिडिओ बघत राहा. फायनली आता स्वामी कधी बोलवतात अक्कलकोटला काय माहिती. स्वामी बोलवतील, नक्कीच आता मी बोलवतील, पादुका घेतल्या तर नक्कीच बोलवतील मला, नक्कीच बोलवतील आता स्वामी. म्हणजे आम्हाला सगळ्यांना बोलवतील. आणि आता आपण हा ब्लॉग संपूया आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बघत राहा आमचे व्हिडिओ.